हा थोडासा पदार्थविज्ञानातला एक उदाहरण घेऊन प्रश्न सुटतो का बघूया. जड वस्तू थोड्या अंतरावर नेली तर जेवढं कार्य होतं तेवढंच कार्य थोडीशी कमी वजनाची वस्तू जास्त अंतरावर नेल्याने होतं. तसं साधं बाळबोध प्राथमिक गाणं 10,000 श्रोत्यांच्या पुढे नेणं हेही काम महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे व्यामिश्र गुंतागुंतीचं ज्याच्यामागे ठोस विचार आहे आणि त्या विचाराप्रमाणे गायची प्रतिज्ञा आहे असं गाणं थोड्या संख्येने असलेल्या श्रोत्यांच्या पुढे नेणं या दोन्हीचं महत्त्व मी सारखंच समजतो. आम्हाला अजून नव्या कल्पना सुचवा. आम्ही आपल्या सेवेला हजर आहोत. आमची कुठेही शाखा नाही. नमस्कार. आता डॉक्टर दिग्विजय वैद्य आणि नीलाताई येतील. या कार्यक्रमात कुठली औपचारिकता नाही आहे, सगळा मोहब्बतीचा भाग आहे. त्यामुळे काही त्रुटी आढळली तर एवढं चालायचंच असं तुम्ही म्हणायचं. भिंपलासारखा राग जो प्राथमिक
शिक्षणामध्ये शिकवला जातो, पुढेही शिकवला जातो. ग्वाल्हेर घराणं आणि अरोळकर बुवा यांच्याविषयी आपण काही गोष्टी या ध्वनिमुद्रणाच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. भिंपलासारखा राग हा आत्ता थोडा आपल्या कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे हा कट थोडा कमी ऐकवला, परंतु हा जवळजवळ एडिटेड 9-10 मिनटाचा कट ऐकण्यासारखा आहे. पण सर्वसाधारण कल्पना येण्यासारखी आहे की असा भिंपलास हा फार कमी गायला जातो आणि ऐकला जातो. मला वाटतं शिवाजीच्या गोष्टीसारखं आहे. ती 4थीला पण असते, 7वीला असते, 10वीला असते आणि ग्रॅज्युएशन PhDला पण असते. तसं ग्वाल्हेर घराण्यामध्ये राग शिकवताना तो कोणत्या स्टेजला कसा शिकवायचा आणि तो कसा आत्मसात करायचा याचा फार चांगला वस्तुपाठ असला पाहिजे असं दर्शवणारा हा एक नमुना आहे. ह्या आमच्या संवादाला सुरू करण्यापूर्वी एक 5 मिनटं मी थोडं प्रास्ताविक एका मुद्द्यावर मुद्दाम करणार आहे की आजसुद्धा ग्वाल्हेर घराण्याबद्दल माहिती कमी असल्यामुळे ग्वाल्हेरबद्दलचे काही गैरसमज दृढमूल होऊन राहिलेले आहेत. आज उद्या आपण त्यांचे आणखीनही राग ऐकणार आहोत. पण ज्यावेळी ग्वाल्हेर घराणं हे ग्वाल्हेर घराणं म्हणून अस्तित्वात आलं, त्या काळातली ऐतिहासिक माहितीची नोंद आणि त्याचं विश्लेषण संगीताच्या इतिहासामध्ये नीट केलं गेलेलं नाही आहे. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे, महाजी शिंदे यांच्यामुळे किंवा कोण दौलतराव असतील त्यांच्यामुळे ग्वाल्हेर हे स्थापन झालं आणि मग तिथे काय ते राज्य घडलं. पण वस्तुस्थिती अशी होती की दिल्लीचा बादशाह हा ग्वाल्हेरकर शिंद्यांच्या कृपेवर जगत होता, अशी परिस्थिती आहे. आणि दिल्लीच्या भोवतालची सगळी राज्य स्वतंत्र झालेली होती. रजपूत, जाट, रोहिले, इकडे दक्षिणेकडे मराठे होते, अयोध्येचे नवाब, लखनौचे नवाब, उत्तरेकडे काश्मीर. आणि आत्ता जेवढं दिल्ली मेट्रोपॉलिटन काउन्सिल आहे, साधारण मी उदाहरणादाखल फक्त सांगतो आहे, तेवढं दिल्लीचं व्यावहारिक राज्य उरलेलं होतं. आणि आपल्याला एक सवय आहे, दिल्लीचा बादशाह मोहम्मद शाह रंगीला, तो काही बादशाह वगैरे राहिलेला नव्हता. आपलं सुदैव असं की त्याच्या दरबारातला सदारंग त्याला काहीतरी झालं आणि म्हणून तो तिथनं निघाला, पण तो ग्वाल्हेरच्या बाजूला येऊन राहिला, असा इतिहास आहे. आणि तो होता सेनीय वंशातला, तानसेनाच्या वंशातला, बिनकार, द्रुपदिया. त्याने ख्याल बांधले आणि मग ते जाऊन कोण दिल्लीला गायले आणि तिथे पुन्हा ते सदारंग वगैरे सुरू झालं. पण सदारंगाचे ख्याल हे सगळ्यात जास्त ग्वाल्हेर घराण्यामध्ये आहेत. त्याचं कारण हे आहे, शब्दरचना संपूर्ण असतात. 3.5 शब्दांची बंदिश आयुष्यभर गायची गरज पडत नाही, पूर्ण शब्दरचना असतात. त्या अतिशय सार्थ असतात, यमक अनुप्रास असतात त्याच्यामध्ये, ज्याला आपण मराठीमध्ये छांदस रचना म्हणू शकू अशा असतात. म्हणजे गद्यामध्ये एखाद्या छंदासारख्या वाचता येतात. आणि ही दिल्लीची सत्ता खिळखिळी झाल्यानंतर, बाकीचे सगळे स्वतंत्र झाल्यानंतर ग्वाल्हेरमध्ये ठिकठिकाणच्या कलावंतांना चांगला आश्रय मिळाला आणि त्यामुळे ग्वाल्हेरमधलं संगीत क्षेत्र हे एका वेगळ्या अर्थाने बहरलं, ज्याला पुढे ग्वाल्हेर घराणं असं नाव पडलं.
त्यामुळे गीत वाद्य आणि नृत्य ह्याला संगीत म्हणावं अशी जी आपल्या संगीतात पारंपरिक व्याख्या आहे त्या संपूर्ण व्याख्येला धरून ग्वाल्हेर घराणं घडलेलं आहे. आपल्याला जिज्ञासा असेल तर डॉक्टर अरुण बांगऱ्यांचं पुस्तक ग्वालियर की संगीत परंपरा हे आपण वाचा. सर्व तऱ्हेचे संगीत प्रकार, सर्व तऱ्हेचे नृत्य प्रकार, वाद्य वगैरे सगळं आहे. आणि हे सगळं घेऊन एका ग्वाल्हेरमध्येच घराणं म्हणून अस्तित्वात येताना 4 शाखा तयार झालेल्या आहेत. एक भास्करबुवांचे गुरु फैज मोहम्मद खां त्यांच्याकडे गेलेली, महाराष्ट्रामध्ये जी पलुस्कर परंपरा आली ती, एक रामकृष्ण बुवा बजांची आणि एक खुद्द ग्वाल्हेरमधली पंडित परंपरा. आणि मुख्यतः संगीतामध्ये शैक्षणिक विचारांची वाढ ही यामुळे ग्वाल्हेर घराण्यामध्ये जेवढी दिसते तेवढी इतर घराण्यामध्ये झालेली दिसत नाही. आणि म्हणून एक ख्यालाचा आवाका ग्वाल्हेरचा पाहताना अनेक प्रकारांनी तो पाहता येतो. संपूर्ण इचलकरंजीकर बुवांची परंपरा आहे, त्यातली बरीचशी रेकॉर्डिंग्ज आता उपलब्ध आहे. वझेबुवांच्या शाखेतली रेकॉर्डिंग्ज आहेत, भास्करबुवांच्या शाखेतली रेकॉर्डिंग्ज आहेत. पण रहमत खानं अनुसरणारं गाणं किंवा एकनाथ पंडितांच्या परंपरेतलं गाणं ह्याचं ध्वनिमुद्रण फारसं उपलब्ध नाही. आणि ते सुदैवाने आपल्या आरोळकर बुवांच्या रूपाने आज जीवित आहे असं म्हटलं पाहिजे. भिंपलास मी एवढ्यासाठी पहिल्यांदा ऐकवला की हा जो रोख आहे गाण्याचा, हा गाण्याचा रोख हा फक्त गाणं जाणणार आहे. हा समोर कोणाला तरी रिझवायचं आहे म्हणा किंवा माझी विद्वत्ता दाखवायची वगैरे असलं काहीही नाही आहे. आपण एक 2 मिनटं हा भिंपलासची सुरुवात फक्त पुन्हा ऐकू आणि मग आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करू. पहिलं त्याआधी थोडंसं बोलू का? येस. मला असं सांगावंसं वाटतं की ग्वाल्हेरच्या परंपरेत सिद्ध रागांना अतिशय महत्त्व आहे. कारण त्याच्या बंदिशी ह्या त्यातली पुनर्निर्मिती, असा जो एक बंदिशीची पुनर्निर्मिती म्हणजे गाणं, असा जो एक भाग बुवा नेहमी सांगायचे, तो सिद्ध रागांमध्ये अधिक सहजगत्या शक्य असतो. त्यामुळे भिंपलास हा कधीच लहान राग आमच्याकडे सांगितलेला नाही, मोठा राग आहे तो. आणि त्याच्यामध्ये जेवढी करुणा व्यक्त होते तेवढी क्वचितच एखाद्या रागात व्यक्त होईल असं मला स्वतःला नेहमी वाटलं की हा अत्यंत करुणामय असा राग आहे. आणि त्यातली जी बंदिश आहे, बुवांची 3च आवर्तनं आपण ऐकली, त्यातली पहिलं आवर्तन आम्हाला त्यांनी जसं शिकवलं आहे तसंच, पण त्यातलं सौंदर्य अधिक सखोल असं व्यक्त करत त्यांनी गायलेलं आहे. दुसरी 2 आवर्तनं थोडंसं त्याच्यापासनं हे करत, मग 3ऱ्या आवृत्तीमध्ये शब्द थोडे आणखी निवडून घेऊन असं त्यांनी शब्द कमी केलेत, मग आता ते पुढे वाढतील असं त्यांनी केलेलं. तर आपण आता ते परत ऐकूया. हाच आपण विषय पुढे नेऊ. फक्त आठवणीसाठी 1 मिनिट हे ऐकू हां, आणि हाच विषय पुढे नेऊ. थोडं पुढे 3 आवर्तनं ऐकली तरी हरकत नाही.
सिद्धराग म्हणण्याची पद्धत का पडली असेल? एक तर पहिलं असं लक्षात घेतलं पाहिजे की ख्यालाची बंदिश ही ग्वाल्हेरमध्ये महत्त्वाची होती. जसं रहमत खां साहेबांची ती एक कहाणी आहे की हम राग वाग नहीं जानते, हम अस्थाई की शक्ल पेश करते हैं उसको बढ़ाते हैं, असं ते म्हणायचे. आता अस्थाई की शक्ल पेश करते हैं और अस्थाई की नायिका को पेश करते हैं, अशी दोन सूत्र आमच्या घराण्यामध्ये एक मुख्य मनात ठेवायची गोष्ट म्हणून सांगितली जाते. तर शक्ल म्हणजे त्याचं संबंध जे आवजाव त्याची आहे, खालीवर जी नक्षी त्याची बनवलेली आहे ती. आणि फक्त राग गायचा नाही तर त्या अस्थाईच्या नक्षीच्या अनुसार तो राग गायचा, असं त्याचा अर्थ सांगितला जातो. तर मग असं जिथे करता येईल असे राग किती, ते राग हे अधिक सिद्ध राग. तुम्ही जेव्हा वेगवेगळे राग एकत्र आणून तुम्ही जेव्हा एखादा राग बनवता त्यावेळेला त्यातली विशिष्ट आकृती ही परत परत आलीच पाहिजे, नाही तर तो राग त्याचं व्यक्तिमत्व सिद्ध होत नाही. मग त्याच्यात ती पुनरावृत्ती होते. त्याच्याऐवजी इथे पुनरावृत्तीखेरीज तुम्ही नवीन खूप काही करू शकता. आवाजाचे अष्टांगी लगाव वापरून ते मांडू शकता, म्हणून ते सिद्धराग. दुसरं मला असंही आता म्हणजे एवढे वर्ष आता मी शिकते, गाते, अनुभवते, बुवांचं परत परत ऐकते, पंडितजींचं ऐकते, कृष्णराव पंडितांचं. आणि त्यावेळेला असं एक लक्षात येतं की माणसाच्या मनात जे संगीत असतं त्याचे काही मूळबंध असतात संगीताचे. ते मूळबंध अधिकाधिक सामर्थ्यशील असे कुठे व्यक्त होतील तर ते सिद्धरागात व्यक्त होतात. म्हणजे साधी गोष्ट आहे की मारुबिहाग आणि मांड हा एकत्र येतो आणि मग तो गझलेचा राग हळूहळू व्हायला लागतो. तर तसं मग हे लोक बिहाग गातात, मारुबिहाग नाही गात. मग मांडमध्ये भजन गातील, पण मारुबिहाग फार शिकवायचं असेल तर शाळेमध्ये शिकवू, पण गाणं हे बिहागाचं, कारण त्याच्यात शक्यता जास्त आहेत. सिद्धरागात व्यक्त करण्याच्या आणि वेगवेगळ्या प्रकारे सुरांना एकत्र गुंफण्याच्या, आवाजाचे लगाव वापरण्याच्या शक्यता अधिक असतात. असाच एक मारवाचा ख्याल आहे. माई मेरी का माई मेरे. या सगळ्या चर्चेला धरून आपण तो ऐकूया. थोडा मोठा कर. क्या बात. आता इथे पहा तुम्ही, का परी दोनच शब्द घेतले आणि नोटेशन करायला गेलो तर रे रे ग एवढंच लिहितात. पण ज्या लगावानी ते घेतात म्हणजे त्याच्यात सगळं व्यक्त होतं. ग्वाल्हेर घराण्याचं गाणं बाळबोध असं काही बाळबोध साहित्यिकांनी म्हटलेलं आहे, गाणाऱ्यांनी म्हटलेलं नाही आहे.
म्हणजे नोटेशन करता येतं रेगा रेसा वगैरे, पण हे गाणं नोटेशन नाही करता येत. चालू राहू दे. क्या बात है. क्या बात है. क्या बात है. बस. एक थोडं हे श्रोत्यांच्या दृष्टीने, मी स्वतः एक श्रोता आहे संगीताचा. बुवांच्या शिकवण्याविषयी मला म्हणजे थोडी क्युरिओसिटी वाटते की हे 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 जे गात आहेत स्वतः, हे शिकवत कसं असतील. आणि थोडंसं तुम्ही हे पण सांगा की तुम्ही बुवांच्याकडे हे गाणं आपण शिकावं असं तुम्हाला कसं वाटलं. मला असं वाटलं याचं मुख्य कारण म्हणजे मला ते अजिबात कळलं नाही. आणि ते काहीतरी खूप काहीतरी आहे आणि आपल्याला काहीही समजत नाही. आणि दुसरं सांगावं की नाही असं माझ्या मनात येत होतं, पण तरी मी थोडा उद्धटपणाचा किंवा शिष्टपणाचा एक दोष पत्करून पण मी असं सांगते की बाकी अनेक गाणी ऐकताना हां हे असं चाललं आहे, असं चाललं आहे, आता ही सम आली, हे असं आता पुढचं होणार आहे, तर ते व्हायचं, प्रेडिक्टेबल असायचं बरंच. असं घडत असायचं, त्यामुळे आपल्याला गाणं कळत नाही असं वाटायचं नाही. तर हा जो एक कदाचित एक शिष्टपणा असेल त्याच्यात. बुवांचं गाणं ऐकल्यानंतर साफ तो लयाला गेला, काही समजलं नाही. पण हे काहीतरी फार वेगळं आहे. मी बुवानं सांगितलं, बुवा मला काहीच समजलं नाही, मी येऊ का ऐकायला. मग शरद साठे त्यावेळेला शिकायचे आणि मी असंच जायची त्यांचं ऐकायला. आणि ऐकता ऐकता म्हटलं, बुवा मी शिकू का, तुमच्याकडे येईल का मला. शिका, काही हरकत नाही. असं करून ते शिकणं सुरू झालं. आणि पहिल्या दिवसापासनं बंदिश शिकवणं ह्यानी सुरुवात होते. अवगुण न कीजिये ही बंदिश ही इतकी प्रसिद्ध बंदिश आहे. त्याचे कधी कधी अवगुण कीजिये अशी ही रूपं त्याची ऐकू येतात. पण अवगुण न कीजिये गुणी सन, का जाने गुण की सार अवगुणी, असं आहे ते. म्हणजे एका प्रकारे त्याच्यामध्ये थोडा उपदेशसारखं आहे. पण ऐकायला काहीच हरकत नाही. ती अगदी पहिलीच बंदिश आहे. तालमध्येला
लागलेला आहे ना तबला. अवगुणन कीजिए गुणिसन अवगुणन कीजिए गुणिसन का जाने गुण की सार गुणी गुणी जानी गुण की सार अवगुणन कीजिए गुणिसन का जाने गुण की सार गुणी जाने गुण की सार अवगुणन कीजिए गुणिसन. असं बुवा सांगायचं आहे की निसार हुसेन खान साहेब ही बंदिश पाऊण पाऊण तास, एक एक तास, दोन दोन तास गायचे. तर ह्याच्यातली जी चलन आहे बोलांचं ते तुम्ही किती कराल तेवढं कमी आहे. थोडं ऐकवा ना. गुणिसन का जाने गुणन कीजिए गुणिसन का जाने जाने गुण की सार अवगुण न कीजिए गुणिसन. हळूहळू ती बंदिश आपल्या अंगामध्येच यायला लागते. आपण अंगात येणं वगैरे ह्या ज्या गोष्टी ऐकतो तर ते बंदिशीच्या बाबतीत जरूर होतं. वा. याला जोडून यमनचे आपण विलंबित असताही थोडे ऐकू आणि मग पुढे जाऊ. बनरे भलैया अरे ना? भलैया. काय रे? क्या बात है. क्या बात है.
क्या बात है. वाह. क्या बात है. तो एक शब्द गायब राहिला तरी. क्या बात. क्या बात है. क्या बात. क्या बात. क्या बात. क्या बात है. मला उल्हासजी एकदा म्हणाले होते की तुमच्या बुवांनी आम्हाला आवाजाच्या पलीकडे गाणं काय असतं ते ऐकायला शिकवलं. वा वा. नाहीतर गोड आवाज, चांगला आवाज, भरदार आवाज, बुलंद आवाज, पण त्याही पलीकडे गाणं असतं ना, ते काय आहे ते त्यांनी आम्हाला बघायला शिकवलं. वा. काहीतरी आपण ऐकत होतो ना आणखी. आपण या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी जेव्हा बोलत होतो एक छान मुद्दा आला होता आणि तो आत्ता हा जो गाण्याचा परिणाम आहे ह्याला तो धरून होईल असं मला वाटतं
की बुवांचं स्वरांचं एक स्वतःचं विश्व होतं असं दिसतं. त्याच्यामध्ये त्यांची गायकी, जीवन, त्याबद्दल त्यांचं एक काही स्वतःशी एक म्हणणं होतं की जी त्यांच्या या गायकीला धरून असेल म्हणा किंवा काही फिलॉसॉफी त्यांची, त्याबद्दल थोडं आम्हाला जाणता आलं तर बरं होईल. मला असं वाटतं की त्याच्या आधी बुवा ख्यालाबद्दल जे म्हणायचे हां. ते आपण आधी पाहूया. एकतर बुवा ख्यालाला अतिशय क्रांतिकारक कलाप्रकार असं म्हणायचे. ख्याल हा अत्यंत प्रगल्भ असा एक कलाप्रकार, त्यांनी मोस्ट इव्हॉल्व्ड फॉर्म ऑफ म्युझिक असा शब्द बुवा वापरायचे. आणखी ते असं म्हणायचे की इट इज अ फ्लुइड स्कल्पचर. तर हे 3 मुद्दे जर आपण लक्षात घेतले आणि त्याचं जर थोडंसं आपण मागे जाऊन त्याची मुळं काय आहेत ते पाहायला गेलं तर असं लक्षात येतं की राग ठेका असं त्याला म्हणायचं, ताल नाही. जो ताल हा बंदिशीच्या अनुषंगाने आपलं रूप वाहतं ठेवतो तो ठेका. ताल म्हणजे त्याचे नुसते दा तिरकडे दिन दिन असं नाही. त्याचा नुसतं तुम्ही 1.5 मात्रा घेतलीत म्हणून तो ठेका असंही नाही. त्याच्यात बंदिशी बरोबर वाहत जाण्याची ताकद ज्या वादनात आहे त्याला ठेका म्हणायचं. असं ठेक्याचं एक बुवा सांगायचे. तर राग, ठेका आणि कविता, बोल आला त्याच्यामध्ये. बोल आला तेव्हा आता मी आणखीन पुढे जाऊन बुवा जे म्हणायचं नाहीत पण जे त्यांना कदाचित अध्यारत असेल असं मी धरून चालले, ते म्हणजे राग आणि ठेका हे शब्द नसलेले असे घटक आहेत. याच्या उलट एक शब्द आहे. कविता शब्द हे आयुष्याशी नातं जोडणारं असं एक वाहन आहे. आपलं सगळं, आपला जो संवाद आणि वाद विवाद हे सगळे जे चालतात ते शब्दाच्या वाहनातून चालतात. शब्द जर वाहक असेल तर शब्द जे वाहून आणतो ते राग सांगू पाहतो, ते ठेका त्याचं संतुलन करू पाहतो. असं या तिघांचा एक मेळ आहे. म्हणजे हम सिर्फ राग नहीं जानते, हम अस्थाई की शक्ल पेश करते हैं असं जेव्हा रहमत खां म्हणतात तेव्हा त्या बंदिशीची जी नक्षी आहे त्यात त्या नक्षीच्या आणखीन आत दडलेला असा एक काहीतरी अर्थ आहे. तो अर्थ हा केवळ त्या बोलांचा म्हणजे आपल्याला माहीत असलेला अर्थच आहे असंही मला वाटत नाही. मला असं वाटतं की त्यांचा एक नादार्थ पण आहे. जसा स्वरार्थ परवा त्या दिल्लीच्या DD भारतीवर एक ग्वाल्हेर गायकीवर कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये मी थोडं बोलाच्या अंगाने एक बाजू मांडली. त्यावर डॉक्टर विद्याधर व्यास यांनी मला सांगितलं त्याच्यात एक स्वरार्थ पण असतो, पण त्याच्यात स्वरार्थ जरूर असतो, पण त्या स्वरार्थ शब्दार्थ ह्याच्या जोडीला एक नादाचं रूप असतं. तर ते नादाचं रूप काय ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मग नाद म्हणजे काय, तर स्वर आणि व्यंजन ह्यांचा मेळ. मग स्वर म्हणजे काय, आणखीन आपण त्याच्या मुळाशी जाऊ. स्वर त्याला स्वस्मिन रमते इति स्वराः असं म्हणतात. म्हणजे काय, तर मी आ म्हटलं की मला जे म्हणायचं आहे ते पूर्ण होतं. पण त्याच्यात जर मी आणखीन काही म्हटलं की आकार असं जर म्हटलं त्याला वेगळा अर्थ येतो. म्हणजे व्यंजन हे नेहमी अर्थ देतं, स्वर नेहमी प्रवाही करतं. व्यंजनाची व्याख्या विशेषेण अंजयते इति व्यंजनः अशी आहे. म्हणजे जिभेचं टोक ठिकठिकाणी तोंडामध्ये लावून त्याला स्पर्श करून आपण सर्व ते आपण जे पाणिनींनी सांगितलेले जे प्रकार आहेत त्या एका प्रकारातून त्या स्पर्शांमधून आपण जे व्यक्त करतो ते व्यंजन. मग ते व्यंजन आपल्याला आता पाणिनीपासून दूर राहायचं आहे कारण आपल्याला गायचं आहे. तर मग ते व्यंजन आणि हा स्वर ह्यांचा मेळ घालत घालत जे आकार आपल्याला दिसतात ते आपण वाढवतो, ज्याच्यामध्ये बुवा नेहमी एलॉंगेशन ऑफ वॉव्हेल असं म्हणायचे. बुवांची शिकवताना जी तत्त्व सांगण्याची जी शब्दकळा असे ती मी मराठीत शब्दकळा